हे ब्लाऊज हे झालं, हे झालं 1 2 हे 3 हे 4 आणि हे 5 ब्लाऊज काय 3 दिवस झाले ब्लाऊज शिवत्या. नाही एका दिवसाचं काम आहे मला. 3 दिवस झालं हे सकाळी शिवलं जेवण केलं बाहेर जाऊन आलो काम झालं. आता फक्त एकच राहिले एकच ब्लाऊज शिवलं. चक्राचं सोडून खातं काय असं. तरी ते अर्चना म्हणत होती मला की हे तर तुमच्या एका दिवसाचंच काम आहे, तुम्ही एका दिवसामध्ये बिना अस्तरचे 4 ब्लाऊज शिवता, एक अस्तरचं वगैरे शिवता किंवा अस्तरचे 3-3 4-4 एका दिवशी ब्लाऊज तुमचे कंप्लीट होतात. आणि आता हे एवढेशे बिना अस्तरचे आणि फक्त एकच अस्तरचं आहे, ह्याच्यासाठी 2 दिवस गेले, कटिंग करायला 1 दिवस वगैरे गेला. म्हणूनच आम्ही दोघी थोडंसं हसत होतो. मग म्हटलं आता काल पण मुली वगैरे आलेल्या, स्वराच्या मैत्रिणी वगैरे आल्या, त्यामुळे ते काम तसंच ठेवलं, 2 ब्लाऊज शिवलेच नाहीत. मग आज सकाळी लवकर एक जे काही गुलाबी कलरचं ब्लाऊज होतं ना तर ते शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर हे पिवळ्या कलरचं ब्लाऊज तेवढं राहिलेलं तर ते सुद्धा दुपारपर्यंत इथं शिवून घेतलेलं आहे बघा. तर काल फक्त 3च ब्लाऊज झाले होते आणि आज सकाळपासून जे शिवायला चालू केलं तर 2 पर्यंत असे दोन्ही ब्लाऊज शिवून घेतलेत. फिटिंग वगैरे सुद्धा एकदम छान झालेलं आहे आणि सगळी ब्लाऊज इथं घडी वगैरे करून ठेवलेत. आता नुसतं शिवलं म्हणून काम झालं नाही, कारण ह्याचं हुक लावणं आलं, लुक करणं आलं, इस्त्री करणं आलं, हे सगळं काम आहेच. त्यामुळे शिवणं होतं एका दिवसात, पण बाकीची जी काही कामं आहेत ना तर ती बरीच असतात नंतर. आणि मग आता हे सगळे ब्लाऊजना आता हुक वगैरे करायचे आहेत. लुक काही मशीनवरतीच केले आहेत, पण बाकीचे हातशिलाई हुक लुक वगैरे इस्त्री वगैरे करणं आहे तर ते आता नंतर करायचं. आणि संध्याकाळच्या वेळी ही बारडी येणार तर आमच्याकडून तुटलेली, आता ह्याचं काय करायचं, टाकून देण्यापेक्षा म्हटलं थोडेसे होल वगैरे करूया त्याला, कारण कुंडी म्हणून उपयोग करूया आणि त्याच्यामध्ये छानसं काहीतरी रोपं वगैरे लावूया असं चाललेलं आमचं. अर्चनाचा भाकरी चाललेलं आणि माझं हे काम चाललेलं इथं संध्याकाळच्या वेळी चहा वगैरे झाल्यानंतर. आणि मस्तपैकी इथं जे काही मुरमू वगैरे होता ना तर ते आणून त्याच्यामध्ये टाकलं. आता तर बरेच दिवसापासून डोक्यात होतं की हे असं काहीतरी करायचं आहे मला, पण ती बारडी तुटल्यामुळे लक्षात आलं. आणि ती बारडी आता कुठं ठेवते काय करते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. तर माझ्या मैत्रिणीच्या घरी लग्न होतं आणि तिला ब्लाऊज शिवून पाहिजे होता. ती म्हटली काय पण कर सुजाता, मला ब्लाऊज शिवून पाहिजे. तिने लगेच अस्तर फॉल वगैरे काय आणलं नाही, मी नाहीच म्हणून सांगितलं होणार नाही. तर अस्तर आणायला वेळ जातो, फॉल आणायला वेळ जातो, तर तिनं लगेच मिस्टरांना फोन केला आणि फोटो पाठवून दिला मोबाईलवरती. पण कलर थोडासा चेंज आला आहे तर असू दे म्हटली, पण काही पण कर मला ब्लाऊज शिवून दे. मग म्हटलं आता उद्या परवा तर मला काही होणारच नाही आहे, कारण आता ट्रिपला वगैरे मम्मी वगैरे गेलेत, त्या येणार आहेत, त्या आलं की मग आम्हाला काहीच होणार नाही. मग म्हटलं थोडंसं आत्ताच कट करून घेऊया. मग त्याच दिवशी सगळं ब्लाऊज वगैरे कट करून घेतलं. आणि इथं स्वराचं सायन्स डेचं पण प्रोजेक्ट करायचं होतं, त्यामुळं तिचं ते काम थोडंसं चालू होतं. मग इथं 9:30 पर्यंत अस्तर वगैरे लावून घेतलं. स्वराचं पण थोडंसं काम करायचं होतं तर ते मुलगा आणि ते करत होते दोघंजण. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, मग मी पण थोडीशी मदत केली. परत मग 10:30-11 वाजले, त्यामुळं 10:30 वाजले, त्यामुळे ब्लाऊज मी काही शिवायला घेतलंच नाही. राहू दे म्हटलं, जे काही राहिलेलं ब्लाऊज आहे तर ते उद्या शिवूया. तर असा काही काल धावपळीचा दिवस गेला. असली म्हणजे भरपूर कामं असतात, नसली म्हणजे काहीच नसतात. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.